अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत, तैसे हे स्वामी चैत्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद, केवी वर्णचरित्र अगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्यावर प्रसादे करून मुडा होई शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमित असे. कृपाळू होऊनी समर्था वदवावे आपल्या चरित्रा, श्रवणेश्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. दूरदृष्टी घेऊनी सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाचे अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मज भरती बडोद्या प्रती चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसुनी, मल्हाररावाची मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून त्यांच्या नगरात आम्हा झाली नवे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे ऐकुनी या वाणी चोळप्पा खिन्न झाला मनी, त्याने सत्वर येऊनी तात्यांप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करुनी ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले, कार्य सिद्धच न गेले, खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी, तयाती स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविले ढोंगे आणि केली नाना सोंगे, भक्ती विना योगे स्वामी कृपान होय. मग तात्यांनी काय केले, साप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, स्वावयासी स्वामी कृपा. परत याच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. मल्हारराव रूपाने पाठविले ज्या कार्याकारणे, ते आपण आपल्या हातून होणे शक्य असे वाटते. आता जाऊनी बडदेसी काय सांगावे राजेसी, आणि सकळ जणांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्त योजना न्यावे पळतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेणे तो मंदमती, म्हणून योजली कपटयुक्ती परी ते सिद्धीती न जाई. असो कोणी एके दिवशी साधूनी एक समयासी, मेन्यात घालून स्वामीचे तात्या साहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. तिथून उतरले, मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परी तितके व्यर्थ गेले, व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य व्यर्चिले व्यर्थची. मग अपयशाती घेऊनी पडद्यासी आले परतुनी, समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. मल्हारराव रूपती प्रयत्न आरंभित पुरती, सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव रूपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे, धन आणि अमोल रत्ने देऊनी जवळी रूपाने आज्ञा दिली जावे. तो येणे अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणूनी सत्तर ठोकायाची चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधी बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला पळाले, तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडून. साहेबा विषप्रयोग केला, मल्हाररावावर याळ आला, त्या कृत्या म्हणजे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती बाई वेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी, तयाच्या कष्ट होती शरीरी, कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका, अनादिसिद्ध जगन्नायका, निशिदिनी शंकर सखा, विष्णूची मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा भक्त परिसुत षष्ठोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती.